श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एकदम धाबा स्टाईल लसुणी मेथी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी मेथी घेतलेली आहे, अशी लांब लांब कट करून घेतलेली आहे, जास्त बारीक केलेली नाही. कांदा, टोमॅटो, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, गरम मसाला, तीळ घेतलेले, बेसन, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, 2-4 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत लाल, आणि असा लसूण कट करून घेतलेला आहे, जिरा आणि 5-6 काजू घेतलेले आहेत. सगळ्यात आधी आपण एका पॅन मध्ये तेल टाकूयात आणि त्यामध्ये लसूण टाकून घेऊयात. लसूण चांगला आपला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. लसूण चांगला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर लसूण छान असा आपल्याला परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लसूण असा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसूण थोडासा असा ब्राऊन झाला की आपण त्यामध्ये जी मेथी आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती टाकणार आहोत. एक वाटी अशी मी मेथीची पाने घेतलेली आहेत. थोडीशी देठासहित घेतलेली आहेत, कोवळी देठ आहेत, आणि ही पण आता आपल्याला तेलामध्ये अशी छान परतून घ्यायची आहेत. पूर्ण भाजीमधील पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे छान परतून घेतलेले आहे तेलामध्ये. एकदम हॉटेलमध्ये धाब्यावरती कशी लसुणी मेथी लागते सेम त्याप्रमाणे आपण बनवत आहोत. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आता आपण ते साईडला ठेवूयात आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी 5-6 काजू टाकलेले आहेत, तीळ टाकलेले आहेत, शेंगदाण्याचं कूट, अख्खे शेंगदाणे टाकले तरी चालेल, बेसन टाकलेलं आहे थोडंसं, जिरं टाकलेलं आहे. आता हे आपण सगळं वाटून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे आपण फाईन पावडर बनवलेली आहे त्याची. तुम्ही इथे शेंगदाण्याच्या कुटाऐवजी भाजलेले शेंगदाणे वापरले तरी चालेल. आता आपण परत या पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे आणि परत लसूण टाकलेलं आहे. लसूण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा पण छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांदा चांगला मऊ झाला की आपण त्यामध्ये टोमॅटो टाकूयात. टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे, सेम असाच मऊ होईपर्यंत. टोमॅटो आणि कांदा छान मऊ झाला की आपण त्यामध्ये सगळे मसाले टाकून घेणार आहोत. गरम मसाला, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ. आपण हे सगळं त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि परत हे छान 2-3 मिनिटं शिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे हे चांगलं मऊ झालं की आपण त्यामध्ये जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे मिक्सरमध्ये वाटून तो टाकणार आहोत आणि तो असा सगळा मिक्स करून घेणार आहोत. 1-1.5 मिनिटं किंवा 1-2 मिनिटं, आणि नंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत, कारण जो मसाला आहे तो शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे. मसाला असा शिजल्यानंतर कसा आळून येईल, त्याची क्वांटिटी पण अशी वाढेल. तर आता आपण त्यामध्ये गरम पाणी थोडंसं टाकणार आहोत.
अगदी जास्त नाही, पण आपलं थोडंसं पाणी टाकून त्याला छान शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण भाजी अशी आळून आली पाहिजे इतपत आपल्याला पाणी टाकून त्याला शिजवून घ्यायचं आहे छान. बघू शकता आणखी थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे. आणि हा मस्त आपण शिजवून घेत आहोत. तुम्ही बघू शकता मसाला किती छान असा दिसत आहे. एकदम हॉटेलमध्ये आपल्याला जी ग्रेव्ही मिळते लसुणी मेथीमध्ये सेम त्याचप्रमाणे आणि असंच करतात हॉटेलमध्ये पण सेम याच प्रकारे. हे बघा मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता 4-5 मिनिटं अगदी स्लो गॅसवरती मी मसाला सगळा शिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान तरी आलेली आहे आणि छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला. तर मसाला आपला डबल क्वांटिटीमध्ये झालेला आहे शिजून. बघू शकता. तर आता आपण या स्टेपला त्यामध्ये जे आपण लसूण आणि मेथी तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे ती टाकणार आहोत. मस्त तुम्ही बघू शकता दिसायलाच किती सुंदर दिसत आहे. खायला पण तेवढीच चविष्ट झाली होती. माझ्या घरी तर सगळ्यांना आवडली. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक शेअर पण नक्की करा. तुम्ही बघू शकता किती छान आपली लसुणी मेथी तयार झालेली आहे. एकदम हॉटेलमध्ये आणि धाब्यामध्ये मिळते त्याच प्रकारे दिसत आहे. तुम्ही चपाती भाकरी कशासोबत पण खाऊ शकता. मस्त आपली अशी ही झणझणीत आणि छान अशी लसुणी मेथी धाबा स्टाईल प्रमाणे तयार झालेली आहे. आता आपण याला एक छान असा तडका देऊयात. इथे मी छोट्या कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, लसूण टाकलेला आहे आणि थोड्याशा 2-3 सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत. आता आपण हे त्यावरती टाकूयात. मस्त लसूण पण ब्राऊन झालेला आहे. मिरची पण छान तेलामध्ये फ्राय झालेली आहे. आपण हे त्यावरती टाकूयात. आता छान असा तडका दिलेला आहे लसुणी मेथीला. तुम्ही बघू शकता. आहा हा मस्तच. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली तुमची लसुणी मेथीची रेसिपी. आणि चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.